नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचं नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला आणि महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं. यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. यासह प्रमुख बातम्या पाहूयात पुढील 1 तासात. पुण्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी नाव न घेता शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला. त्यामुळे विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात येतोय. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी सोलापूर, सातारा आणि पुण्यामध्ये जाहीर सभा घेतल्या. पुण्यात लोकसभेचे 4 मतदारसंघ येतात, ज्यात पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आहेत. या 4ही मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील रेसकोर्स मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शहजादा हा शब्दप्रयोग करून शहजादाची नजर ही सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशावर आहे अशी टीका केली. या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांचं नाव न घेता भटकत्या आत्म्याने महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर केल्याची टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की एका मोठ्या नेत्याने 45 वर्षांपूर्वी महत्त्वाकांक्षांसाठी सुरू केलेल्या खेळानं महाराष्ट्रात अस्थिरतेचा कालखंड सुरू झाला. या अस्थिरतेच्या कालखंडामुळेच अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. या भटकत्या आत्म्याने 1995 मध्ये शिवसेना भाजपाचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच 2019 मध्ये जनादेशाचा अपमान केला आणि महाराष्ट्र या आत्म्याला बळी पडला. आता त्यांचा देशही अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. या नेत्याने स्वतःचा पक्ष आणि कुटुंबही अस्थिर केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली. कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है. हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है. आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया और कई मुख्यमंत्री अपना कार्यकाल भी पूरा नहीं कर पाए. ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते, ये आत्मा कुछ भी कर देती है. वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है, परिवार में भी कर देती है. 1995 में जब बीजेपी शिवसेना की सरकार आई तो भी आत्मा उस सरकार को अस्थिर करने के काम में लग गई और 19 में तो उन्होंने जनादेश को ही इतना बड़ा अपमान किया, वो महाराष्ट्र की जनता भली भांति जानती है. और आज सिर्फ महाराष्ट्र को अस्थिर करना ही आत्मा को संतोष नहीं होता है, देश में अस्थिरता पैदा करने का खेल चल रहा है. आज भारत को ऐसी भटकती आत्माओं से बचा करके देश में एक स्थिर, मजबूत सरकार की तरफ आगे बढ़ना बहुत जरूरी है दोस्तों. पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेतेही चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मोदींना टोला लगावलाय.
संत एकनाथ महाराजांच्या काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदो तो केवळ पांडुरंग या ओळीचा उल्लेख करत रोहित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. मोदीजी, महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली. पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला अस्थिर आत्मे दिसू लागलेत. आता 4 जून नंतर भाजप आणि मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या, असं रोहित पवार म्हणाले. मतदानानंतर जेव्हा मते मोजले जातील त्यावेळी शरद पवार हे देशाचे आणि महाराष्ट्राचे आत्मा आहेत. सर्व राज्याची जनता महाराष्ट्राचा आत्मा म्हणून त्यांच्याकडे पाहते. अशा शब्दात नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर दिले. एक भटकती आत्मा महाराष्ट्र में है और वो सारी सरकार अस्थिर करने का काम करती है. पूरे देश में अस्थिरता निर्माण पैदा करने की कोशिश वो कर रहे हैं. याला माहित नाही तो महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि महाराष्ट्राच्या आत्म्याला हित सतत येऊन टीका करून जेवढं मोदी बोलतील तेवढं महाराष्ट्र शरद पवारांच्या मागे ठामपणाने उभा आहे. पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार गटाचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानंतर त्यांनीही पंतप्रधान मोदींना सडेतोड उत्तर दिले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि देशाचे पंतप्रधान म्हणून आदर करायचो, परंतु त्यांनी एका जिवंत व्यक्तीचा उल्लेख हा भटकती आत्मा केल्यामुळे मी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो, असंही अंकुश काकडे म्हणाले. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यामध्ये रेसकोर्स येथे झालेल्या जाहीर सभेत भटकता आत्म्याच्या संदर्भात वक्तव्य केलं आणि ते केलेलं वक्तव्य कोणाच्या संदर्भात होतं हे महाराष्ट्रातील जनता समजून आहे. खरं म्हणलं तर मोदी साहेबांनी त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव घ्यायला काही हरकत नव्हतं, कारण जे संदर्भ दिले त्यावरून महाराष्ट्रातील जनतेला त्या व्यक्तीचं, पण जिवंत असणाऱ्या व्यक्तीला भटकते आत्मा म्हणणं हे कितपत योग्य आहे याचा देशाच्या पंतप्रधानांनी विचार करायला हवा होता. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये मी वक्तव्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही, परंतु एक नागरिक म्हणून ज्यावेळेला मी पंतप्रधानांकडे पाहतो तेव्हा त्या पदाची गरिमा राखणारा पंतप्रधान माझ्या समोर येतो. पण नरेंद्रभाईंनी मात्र काल अशा पद्धतीने एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये भटकती आत्मा म्हणून हे केलं हे योग्य नाही. माणूस गेल्यानंतर तो भटकता आत्मा होतो, पण जिवंत व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याला भटकता आत्मा म्हणणं हे योग्य नाही. एक नागरिक म्हणून मी नरेंद्र मोदी साहेबांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. मला असं वाटतं की एक त्यांचं हेही वाक्य आहे की मी शरद पवारांच्या करंगळीला धरून राजकारण शिकलेलो आहे. मला राजकारणाचे धडे पवार साहेबांनी दिलेले आहेत. हे भर लाखोंच्या सभेमध्ये मोदीजीच बोललेले होते. आज ते जर असं बोलत असतील तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या त्यांचा जो काही दौरा चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचा रिपोर्ट 100% खात्रीदायक त्यांना मिळालेला असेल की आपलं काही खरं नाही, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून ते असं बोलतायत, असं माझ्यासारख्याचं मत. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळी शरद पवारांवर अशा पद्धतीचे टीका केलेली आहे, महाराष्ट्रातल्या जनतेने बऱ्यापैकी त्याला उत्तर दिलेलं आहे. या टीकेला कशा पद्धतीने महाराष्ट्राची जनता उत्तर देऊ शकते? मला असं वाटतं महाराष्ट्राची जनता ही इतकी सुजाण, जागरूक, समजदार अशा विचाराची आहे की जिथे आता मी यशवंतराव चव्हाणांच्या जन्मभूमीतून बोलतोय. मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता मतांच्या माध्यमातूनच मोदीजींना त्यांचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि 4 तारखेला ज्यावेळी निश्चित प्रकारे निकाल लागेल त्यावेळी मी आत्ता म्हणालो तसं हातात मशाल आणि तुतारी फुंकण्याचं काम महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार. छत्रपतींच्या नावाने मतं मागितली जातात, काय सांगाल?
छत्रपती महाराजांच्या नावाने मतं मागणं याचा अनुभव आणि याचा प्रत्यय मागे सुद्धा महाराष्ट्राला, सातारकरांना आलेला आहे की मान गादीला मत तुतारीला अशा स्वरूपाने लोक या निवडणुकीकडे लोकसभेच्या पाहतात. पुण्याच्या रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मावरून केलेल्या टीकेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता हा भटकती आत्मा नेमका कोण याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलेन असा उपरोधित टोला लगावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या टीकेमुळे आता विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोड उठवताना पाहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये भटकती आत्मा हा वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली टीका कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून सर्वांचंच लक्ष पुणे लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे लागलं आहे. याच पुणे लोकसभा मतदारसंघातून एकमेव महिला खासदार निवडून आल्या होत्या. नेमक्या कोण आहेत या महिला खासदार पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमधून. स्वतंत्र भारतात 1951-52 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये पुणे शहरात लोकसभेचे पुणे दक्षिण आणि पुणे मध्य असे 2 मतदारसंघ अस्तित्वात होते. या निवडणुकीमध्ये पुणे मध्य या मतदारसंघातून नरहर गाडगीळ तर पुणे दक्षिण मतदारसंघातून इंदिरा मायदेव विजयी झाल्या होत्या. इंदिरा मायदेव यांची मतांची टक्केवारी 64% इतकी होती. मायदेव यांनी सोशलिस्ट पक्षाचे उमेदवार श्रीधर लिमये यांचा पराभव करत पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार बनण्याचा बहुमान मिळवला होता. इंदिरा मायदेव यांनी खासदार म्हणून घटस्फोटाबाबतचं विधेयक लोकसभेत आणलं होतं. मात्र या विधेयकावर चर्चा झाली नाही आणि शेवटी ते विधेयक रद्द झालं. इंदिरा मायदेव यांच्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून एकही महिला खासदार निवडून न गेल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाला महिला खासदारांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. नुकतीच T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघामध्ये नेमकी कोणाला मिळाली संधी आणि कोणाचा झाला पत्ता कट यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. T20 वर्ल्ड कपचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. 1 जून ते 29 जून या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. BCCIने जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतसोबत शिवम दुबे, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल यांचं पुनरागमन झालं आहे, तर KL राहुल याचा पत्ता कट झाला आहे. या संघाची कमान पुन्हा एकदा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. चला तर मग या 15 सदस्यांच्या संघामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारतीय संघ: रोहित शर्मा कर्णधार, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत विकेटकीपर, संजू सॅमसन विकेटकीपर, हार्दिक पांड्या उपकर्णधार, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान. पुण्यात उन्हाचा पारा 40शी पार गेलेला आहे. बऱ्याचशा भागांमध्ये चक्क 43 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. त्यामुळे पुणेकर सध्या हैराण झालेले आहेत. लहान मुलांना विशेषतः या उन्हाचा खूप त्रास होतोय. उष्माघातासारख्या घटनासुद्धा वाढलेल्या आहेत. या सगळ्या संदर्भात काय काय काळजी घ्यायला हवी हे या विषयावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर डॉक्टर अविनाश भोंडवे सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या सर्व घटना टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी. सर नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे. प्रामुख्याने कोणकोणत्या प्रिकॉशन्स सगळ्याच वयोगटातल्या लोकांनी घ्यायला हव्यात? सर्वात आधी एक लक्षात घ्या की आपल्या शरीराचं जे तापमान असतं ते साधारण 36.8 किंवा 37 अंश सेंटीग्रेड असतं. आणि सध्या आपण जर पाहिलं तर पुण्याचं तापमान 42-43च नव्हे तर गेले जवळजवळ 1.5 महिना हे सलग 40 अंशाच्या वर आहे. त्याच्यामुळं होतं असं की आपल्या शरीरामध्ये एक आपल्या शरीराचं तापमान कायम राखणारी यंत्रणा असते जी मेंदूपासून त्वचेमध्ये हे केली जाते आणि त्यासाठी पाणी वापरलं जातं. आणि सततचं हे वाढलेलं तापमान आहे की जे आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा जास्ती आहे. त्याच्यामुळे हे तापमान जर शरीराचं वाढू देऊ नये यासाठी आपल्या शरीरामध्ये पाण्याची व्यवस्था असते. आपण पाणी पितो ते वापरलं जातं. आता ज्या वेळेला
उष्ण हवामानामध्ये आपल्या शरीराचे मधलं जे पाणी असतं वापरलं तर त्यावेळेला ते पाणी कमी कमी होत जातं आणि हे पाणी कमी झाल्यामुळं जे काही त्रास होतात ते या उष्णतेचे परिणाम असतात. यामध्ये सुरुवातीला आपल्या शरीराचं पाणी कमी झाल्यामुळं पाण्याबरोबर क्षारही, घामातून क्षारही जातात. आपल्या शरीराचं जे ब्लड प्रेशर असतं ते कमी व्हायला लागतं आणि मग त्या व्यक्तीला थोडंसं गरगरायला लागतं, हातापायांना गोळे येतात, चक्कर आल्यासारखं वाटतं. दुसरं म्हणजे त्यानंतर त्याही वेळेला जर आपण पाणी आणि क्षार घेतले नाही तर हे ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळं शरीराच्या विविध भागांना रक्तपुरवठा होणं कमी होतं, विशेषतः मेंदूकडं. आणि मग त्यानंतर नुसती चक्कर येऊन थांबत नाही तर तो मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो. त्याला त्यानंतर झटके येतात आणि कधीकधी त्याच्यामध्ये तो कोमामध्ये जातो आणि दगावतो. हे झटके येणं त्याला उष्माघात म्हणतात. हा जो शरीराचं तापमान कायम राखता न आल्यामुळं, कमी पाण्यामुळं, तर त्याला उष्माघात म्हणतात आणि असे प्रकार आता मोठ्या प्रमाणात दिसू लागलेले आहेत. म्हणजे उष्माघातामुळं झटके येण्याचे प्रमाण आपल्या इथं नाही, परंतु उष्णतेमुळं किंवा वातावरणातल्या तापमानामुळं चक्कर येणं, हातपाय गळणं आणि हे सगळे प्रकार दिसू लागले आहेत. आणि याच्यावरचा उपाय साधी गोष्ट आहे की उन्हात जाण्याचं टाळा. उन्हात जर जायचं असेल, काम असेल, अत्यावश्यक असेल, तुमच्या कार्यासाठी जायचं असेल तर जरूर जा. डोक्यावर छत्री ठेवा किंवा डोक्यावर टोपी वापरा आणि शक्यतो तुम्ही सावलीतच काम करा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर प्या. आता साधारणतः प्रौढ व्यक्तीला 3 लिटर पाणी रोजच्या रोज लागतं. या उन्हाळ्यामध्ये 4 लिटरसुद्धा पाणी लागतं आणि नुसतं पाणीच नाही तर त्याच्यावर क्षारही जावं लागतं. त्यामुळे क्षार कशामधून जातात तर लिंबू सरबत, त्यानंतर इतर प्रकारची जे काही फळांचे रस आहेत, ताज्या फळांचे रस, त्याचप्रमाणे पन्ह, कोकम सरबत, ताक, दही किंवा लस्सी ह्या गोष्टीमधून आपल्याला हे द्रवपदार्थ मिळू शकतात. आणि हे शहाळं, एक नारळाचं जे पाणी म्हणतात तर ते शहाळंही हे घ्यायला पाहिजे. तर याच्यामधून जर आपण 4-1 लिटर हे द्रवपदार्थ आपण घेतले तर हा उष्माघाताचा परिणाम कमी होऊ शकतो. परंतु हे रोजच्या रोज करावं लागतं. केवळ एक दिवस असं 4 लिटर पाणी पिऊन चालत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सलग थोडं थोडं पाणी, म्हणजे अर्धा तासाला 1-1 ग्लास पाणी आपल्याला पिणं आवश्यक आहे. नक्कीच डॉक्टर, पण आपल्याला आत्ता जर आपण पाहतोय की प्रत्येकाच्या घरात फ्रीज आहे, तर शक्यतो उन्हाळा म्हटलं की गार पाणी पिणं किंवा मग बर्फ असलेले पदार्थ खाणं, थंड जास्त चिल्ड ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारचे पदार्थ जास्त सेवन केले जात आहेत. तर या पदार्थांचा तसा फायदा शरीराला होतो का? कारण बऱ्याच वेळा हे खाऊन लोकांना परत सर्दी, खोकला असे आजारसुद्धा जाणवतात. अगदी बरोबर आहे. थंड पाणी, बर्फाचं पाणी, कोल्ड ड्रिंक्स, चिल्ड ड्रिंक्स हे फक्त आपल्या जिभेपुरते असतात. आपल्या शरीरामध्ये जे पाणी लागतं ते आपल्या शरीराच्या तापमानाचंच लागतं. त्याच्यामुळं खूप गार पाणी पिल्याने आपली तहान कमी होते किंवा आपलं हे कमी होतं असं नव्हे. तर एक लक्षात घ्या की साधंच पाणी प्यावं. ज्यावेळेला आपण अतिशय थंड पाणी, फ्रीजमधलं पाणी जे असतं ते 6 डिग्रीपेक्षा कमी किंवा कधीकधी 0 अंशापर्यंत त्याचं तापमान असतं, किंवा कोल्ड ड्रिंक्स, चिल्ड ड्रिंक्स ही जी आपण घेतली तर त्याच्यामुळे आपल्या घशाचं तापमान कमी होतं. शरीराचं तापमान 37 आणि घशातलं तापमान 0. यामुळं हा जो डिफरन्स असतो याच्यामध्ये हे निरनिराळ्या प्रकारच्या विषाणूंना हे अतिशय सोपं पडतं. ते फोफावतात, त्यांना ते जे तापमान असतं त्यांना ते चांगलंच सूट होतं आणि त्याच्यामुळं मग घशाला सूज येते. जसं आपल्याला गरम किंवा आगीमध्ये हात घातल्यावर भासतो तसं थंड गोष्टींसुद्धा आपल्या त्वचेला एक प्रकारचा आतल्या विशेषतः म्युकस मेम्ब्रेनला चटका बसतो आणि सूज येते. आणि त्याच्यामध्ये हे जंतू जमा झाले की मग निश्चितच खोकला किंवा सर्दी हे त्रास सुरू होतात. हा खोकला पुढं वाढत जातो, मग काहींचं डोकं दुखतं, त्याच्यानंतर कान फुटू शकतात, घसा सुजल्यामुळं खोकला होतो, ब्रॉन्कायटिस होतो, ह्या प्रकारच्या गोष्टी होतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता आपण जे तापमान पाहिलं की 40 डिग्रीच्या वर आहे, हे जी छोटी मुलं आहेत, विशेषतः 5 वर्षाखालची जी मुलं आहेत, त्यांना ते सहन होत नाही. त्यांच्यामुळं त्यांना उन्हातही न जाता त्यांना ताप येऊ लागतात. आत्ता सध्या हे असे बरेच पेशंट्स आपण पाहतो की 5 वर्षाच्यापेक्षा छोट्या मुलांना ताप येतो आणि कडकडून ताप असतो. परंतु काळजीचं कारण नाही, तुम्ही त्यांना पाणी भरपूर पाजा, त्यांना त्याचं अंग साध्या पाण्याने, गार पाण्याने पुसून घ्या आणि त्यांना सैल असे कपडे घाला, उन्हामध्ये नेऊ नका. यामध्ये कुठल्याही प्रकारची अँटीबायोटिक द्यायची गरज नसते. जर 2 दिवसात ताप उतरला नाही तर तुम्ही निश्चितच तुमच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावं. नक्कीच. माझ्याबरोबर आत्ता अविनाश बोंडवे सर होते. त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की खूप चिल्ड
काही गोष्टींचं सेवन करण्यापेक्षा नॉर्मल रूम टेम्परेचरवरती ज्या गोष्टी असतात त्यांचं सेवन प्रामुख्याने करायला हवं. त्याचबरोबर लिक्विड कंटेंट ज्यात जास्त असेल असेच पदार्थ आपण जास्त खायला हवेत या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर उष्माघात किंवा उष्माघातामुळे होणारे जे बळी आहेत त्यांची संख्या नक्कीच कमी करता येईल. त्यामुळे पुणेकरांनो, तुम्हीसुद्धा उन्हातून बाहेर जाताना किंवा घराच्या बाहेर पडताना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जवळ पाण्याची एक बाटली नेहमी तुमच्याबरोबर बाळगायला हवी. अशा प्रकारच्या सूचना आपल्याला डॉक्टरांनी दिल्याचं पाहायला मिळतं. आणि हे सगळं केलं तरच आपलं या 40 तापमान जे आहे सध्याचं 42-43 डिग्री सेल्सिअसपर्यंत जे पुण्याचं तापमान गेलं आहे त्यातसुद्धा आपण आपल्या स्वतःची काळजी आणि आपल्या परिवाराची काळजी चांगल्या रीतीने घेऊ शकतो. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर अशी लढत रंगणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याआधीच उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाने माजी मंत्री रवींद्र वायकर यांना रिंगणात उतरवलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत वायकर यांच्याशी नुकतीच चर्चा केली होती. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिली. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं. या निष्ठेची पोचपावती म्हणून अमोल कीर्तीकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरुद्ध आता शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना उभं केले. या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अभिनेता गोविंदा, मराठी अभिनेते सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर तसेच माजी खासदार संजय निरुपम आदींची नावे चर्चेत होती. वायकर यांना काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेसोबत राहणं पसंत केलं होतं. कोण आहेत रवींद्र वायकर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रवींद्र वायकर यांनी 1992 ते 2012 असे सलग 4 वेळा जोगेश्वरी पूर्वचे नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत प्रतिनिधित्व केले. या कार्यकाळात त्यांनी 4 वेळा स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं. 2009 पासून सलग 3 वेळा ते जोगेश्वरीचे आमदार राहिले आहेत. वायकर यांनी फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणूनही काम केले. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ होते. त्यांची काही महिन्यांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणाकडून चौकशीही करण्यात आली होती. परंतु नुकतंच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत होणार असून यात कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यात तापमानाचा पारा हा 40 पार जाताना दिसत असून धरण साठ्यातील बाष्पीभवनाचा वेग हा वाढलाय. त्यामुळे राज्यात आता सरासरी 30.37% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. मराठवाड्यात 14.17% पाणीसाठा शिल्लक राहिला असून राज्यातील हा सर्वात कमी पाणीसाठा असून नाशिक आणि पुण्यातील धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. मराठवाड्यातील लघु, मध्यम, मोठ्या धरणांमध्ये 27 एप्रिल रोजी 1028 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिलाय. 36.29 TMC पाणीसाठा उरलाय, जो मागील वर्षी 2770 दलघमी म्हणजेच 97.81 TMC होता. जायकवाडी धरणात 9.98% पाणीसाठा राहिला असून मराठवाड्यातील 920 एकूण धरणांमध्ये 14.17% जलसाठा उरलाय. नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यापासून तापमान 40 अंशाच्या वर गेलं असून उष्णतेमुळे धरणात बाष्पीभवनाचा वेग वाढलाय. परिणामी धरणसाठा वेगाने खालावत असून नाशिक विभागातील 32.86% पाणीसाठा शिल्लक आहे. तर पुण्यातील धरणांमध्ये आता 26.93% पाणीसाठा हा शिल्लक राहिलाय. पुणे शहरात पुढील 2 दिवसांमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस नोंदवलं जाईल. तर त्यानंतर मेच्या सुरुवातीला बुधवारी 42 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढेल. त्यानंतर 2 मे ते 4 मे दरम्यान आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने कमाल तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. पुणे शहरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 41 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदलं गेलं असून अवघ्या 10 दिवसांमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस पडल्याने कमाल तापमान हे 37.8 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झालं होतं.
त्यानंतर पुन्हा कमाल तापमानाचा पारा वाढून 40 अंश सेल्सिअसच्या वर उसळी मारली। तर मागील 5 दिवसात कसा वाढला पुण्यातील कमाल तापमानाचा पारा हा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यात 24 एप्रिलला 38.5 अंश सेल्सिअस तापमान होतं, तर 25 एप्रिलला 39.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं। 26 एप्रिलला 40.3 अंश सेल्सिअस इतकं पुण्याचं तापमान होतं, तर 27 एप्रिलला 39.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान पुण्यात होतं। 28 एप्रिलला पुण्याचं तापमान हे 41.3 अंश सेल्सिअस इतकं होतं। उन्हाच्या चटक्यांनी रविवारी बहुतांश भाग हा होरपळला असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाच्या पाऱ्याने 40च्या वर उसळी मारली। राज्यात सर्वाधिक तापमान सोलापूर येथे 43.7 अंशावर गेल्याचं नोंदवलं गेलं। राज्याच्या कोकण भागात उष्णतेची लाट आहे, त्यामुळे तेथे उष्णतेचा इशारा देण्यात आला असून त्याच वेळी विदर्भात मात्र वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय। उत्तर मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र सामान्य हवामान राहील असंही खात्याने स्पष्ट केलंय। तर उन्हाच्या चटक्यांनी कोकण मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग होरपळत आहे, ज्यामुळे आरोग्य खात्याने उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। पूर्व विदर्भापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत हवेची कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होते, त्यामुळे सोमवारी विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। तर आता प्रमुख शहरांमधील कमाल तापमान हे किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोलापूरचं तापमान हे 43.7 अंश सेल्सिअस आहे, तर परभणीचं तापमान हे 42.8 अंश सेल्सिअस, नांदेडचं तापमान हे 42.4 अंश सेल्सिअस, तर जळगावचं तापमान हे 42.2 अंश सेल्सिअस, नाशिकचं तापमान हे 42.2 अंश सेल्सिअस आहे, तर चंद्रपूरचं तापमान हे 41.8 अंश सेल्सिअस, वाशिमचं तापमान हे 41.8 अंश सेल्सिअस आहे, तर यवतमाळचं तापमान हे 41.5 अंश सेल्सिअस आहे, अकोल्याचं तापमान हे 41.3 अंश सेल्सिअस आहे, तर पुण्याचं तापमान हे 41.3 अंश सेल्सिअस आहे। छत्रपती संभाजीनगरचं तापमान हे 40.7 अंश सेल्सिअस आहे, तर ब्रह्मपुरीचं तापमान हे 40.2 अंश सेल्सिअस। तर आता सततच्या या वाढत चाललेल्या चटक्यांची कारणं ही काय असावीत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रति चक्रवातामुळे गुजरातवरून गरम वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत। कोकणात त्याचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतोय। तसंच पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानात त्यामुळे वाढ झाली आहे। पुण्यात फारसा पाऊस पडला नसल्याने माती कोरडी आहे, त्यामुळे जमिनीकडून उष्णता मोठ्या प्रमाणात शोषून घेतली जाते, तसंच त्यातून परावर्तित होत आहे। प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याच्या असलेल्या एल निनो या घटकामुळेही यंदा उन्हाळ्याची तीव्रता ही वाढली आहे। त्याचाही परिणाम पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये होत असल्याचं दिसत आहे। आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री, कारण 1 मे पासून सरकारकडून काही नियमात बदल होणार आहेत। तर कोणते आहेत हे नियम पाहूयात। नवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा परिणाम होतो, कारण नवीन महिन्यात सरकारकडून काही नियम बदलतात। काही बदलांचा थेट खिशावर परिणाम होतो, तर काही बदल हे दिलासादायक असतात। उद्यापासून नवीन महिन्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे उद्यापासून म्हणजेच 1 मे पासून काही नियमात बदल होणार आहेत। तर कोणते आहेत हे नियम पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सिलेंडरचे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून LPG सिलेंडरच्या किमतीत बदल केले जातात। कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर रिवाइज केले जातात। त्याचबरोबर कंपन्यांकडून PNG, CNG आणि ATFच्या किमतीमध्ये देखील बदल केले जातात। HDFC बँककडून खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आलेली स्पेशल FD मध्ये गुंतवणूक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली। ही स्कीम मे 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती,
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळतं. आयसीआयसीआय बँककडून सेव्हिंग्स अकाउंटवर लागणाऱ्या चार्जमध्ये बदल करण्यात आलाय. नवीन चार्ज 1 मे पासून लागू होणार आहेत. बँककडून सांगण्यात आलंय की डेबिट कार्डची फी एका वर्षासाठी 200 रुपये करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात ही फी 99 रुपये असेल. 1 मे पासून 25 पानांचे चेकबुक इश्यू करायचे असल्यास त्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक पेजवर ग्राहकांना 4 रुपये मोजावे लागणार आहेत. IMPS मधून ट्रान्झॅक्शनवर 2.50 ते 15 रुपयांपर्यंतचा ट्रान्झॅक्शन चार्ज हे लागू होणार आहे. येस बँक सेव्हिंग अकाउंट. येस बँक देखील 1 मे 2024 पासून सेव्हिंग अकाउंटच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विंग्स अकाउंटवर लागणाऱ्या मिनिमम ॲव्हरेज बॅलन्सच्या शुल्कात बदल केलेत. प्रो मॅक्स MAB 50,000 रुपये असेल, कमाल शुल्क 1,000 रुपये असेल. याशिवाय सेव्हिंग अकाउंट प्रो प्लस, येस एसेन्स SA आणि येस रिस्पेक्ट SA मधील किमान शिल्लक 25,000 रुपये असेल. या खात्यावर 750 रुपये शुल्क आकारलं जाईल. येस बँकमध्ये सेव्हिंग अकाउंट प्रो मध्ये 10,000 मिनिमम बॅलन्स ठेवायला लागणार आहे. यावर 750 रुपयांपर्यंतचे अधिक शुल्क लागणार आहे. सेव्हिंग व्हॅल्यूसाठी 5,000 रुपयांची लिमिट आहे आणि 5,000 रुपयांपर्यंतचा अधिक चार्ज लागणार आहे. त्याचबरोबर माय फर्स्ट अकाउंटसाठी 2,500 रुपयांची लिमिट आणि मॅक्सिमम चार्ज 250 रुपये असणार आहे. आयडीएफसी फर्स्ट बँककडून नवीन नियम बनवण्यात आला आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डने विजेचे बिल, गॅस किंवा इंटरनेटचे बिल भरत असाल आणि 1 महिन्याची रक्कम 20,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अधिक शुल्क भरावं लागणार आहे. हे अतिरिक्त शुल्क 1% होणार आहे, ज्यावर 18% GST देखील लागेल. मात्र जर तुम्ही फर्स्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड, LIC क्लासिक क्रेडिट कार्ड किंवा LIC सिलेक्ट क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला अधिक शुल्क द्यावं लागणार नाही. पुण्यातील 4 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील रेसकोर्स मैदानावर जाहीर सभा पार पडली. या सभेत अनेक दिग्गजांनी भाषण केलं, परंतु या सभेत आणखी एका व्यक्तिमत्वाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. ते व्यक्तिमत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं सूत्रसंचालन करणाऱ्या स्वर्गीय गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वर्धा बापट यांच्याकडे. बोलो भारत माता की वंदे वंदे. डॅशिंग, डायनामिक आणि कर्तव्य दक्ष असे आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी आमंत्रित करते. जगातले सर्वात मोठे राजनेते, भारताला विश्वगुरु करण्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलंय, असे विकसित भारताचे, नवभारताचे युगपुरुष आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना मी आमंत्रित करते. पुण्याचे माजी खासदार स्वर्गीय गिरीश बापट यांच्या निधनानं पुणे लोकसभेची जागाही रिक्त झाली होती. परंतु या ठिकाणी पोटनिवडणुकीमध्ये गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वर्धा बापट यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु लोकसभेची पोटनिवडणूक ही झालीच नाही. परंतु लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी स्वर्धा बापट यांचं नाव चर्चेत होतं. परंतु पुणे लोकसभेसाठी भाजपाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पडली. सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज हे व्यासपीठावर होते. त्यावेळी संपूर्ण प्रचार सभेचं सूत्रसंचालन या स्वर्गीय गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वर्धा बापट करत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करत असलेल्या एवढ्या मोठ्या प्रचार सभेचं सूत्रसंचालन सामान्यतः एक अनुभवी नेत्यांकडे किंवा वक्त्याकडे दिलं जातं. परंतु पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या स्वर्धा बापट यांना सूत्रसंचालनाची संधी दिल्यामुळं भाजपाला नेमका यातून काय संदेश द्यायचा होता याची चर्चा सध्या पुणेकरांमध्ये सुरू आहे. नाव आहे
अजय सुरेश तेलंग 34 तेलंग वय 34 राहणार यवतमाळ. तर हे ॲक्च्युली त्यांच्या एका नातेवाईकाला भेटायला आलेले होते इथं आणि ती भेट झाली नाही, त्यामुळे रेल्वे स्टेशनला त्या दिवशी थांबलेले होते. दुसऱ्या दिवशी परत भेटणार होते ते. तर या दरम्यान ही घटना घडलेली होती आणि बाळ फारच लहान होतं, त्यामुळे ही फार सिरियस गोष्ट होती आमच्यासाठी. त्या बाळाला शोधणं फार गरजेचं होतं. तर त्या दृष्टीनं 3 टीम पोलीस स्टेशनच्या तयार केल्या गेलेल्या होत्या. आजूबाजूचे सगळे CCTV फुटेज पाहिले गेलेले होते. हे लोक कुठं गेले, काय गेले वगैरे त्याचा मागूस काढण्यासाठी. त्याच्यामध्येच त्यांनी फोन कॉलही केल्याचं एका ठिकाणी CCTV फुटेजमध्ये दिसलं. उचलून नेते बाळाला एक व्यक्ती, तेही त्याच्यामध्ये दिसलेलं होतं. त्या दृष्टीनं थोडं दमदाटाचा पण याच्यामध्ये विश्लेषण केलं गेलं आणि CCTV फुटेज पाहिल्यावरती थोडंसं असं लक्षात आलं की हे एकट्या माणसाचं काम नसेल, ह्याच्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व असतील. त्या दृष्टीनं काही गाड्याही संशयित आम्हाला त्याच्यामध्ये दिसलेल्या होत्या. देन दमदाटा आणि त्या गाड्यांचं जे लोकेशन बदलत होतं ते चेक केलं असता. काही ठिकाणी त्याच्यात साम्य दिसल्यावरती त्याच्यावरून ते गाडी ट्रेस केली, गाडी नंबर वगैरे. आणि ह्या लोकेशनवरून टीमचं आम्हाला लक्षात आलं की बहुतेक विजापूरच्या कडे हे लोक गेलेले असावेत. 28ला संध्याकाळपर्यंत आम्हाला मॅक्झिमम हा ट्रेस लागलेला होता. दॅट टाईम मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता, परंतु तो ट्रेस लागल्यामुळं आम्ही इमिजिएट ऑफिसर रवाना केला विजापूरला. आणि विजापूरला गेल्यानंतर तिथं आमच्या टीमला लक्षात आलं की त्या नंबरवरून की एक चंद्रशेखर मल्लप्पा नडगंडी वय 24 त्याचा धंदा चालक म्हणून तो काम करतो, जंबगी विजापूर इथला आहे. त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतल्यावरती त्याच्याकडून कळलं की ते बाळ विकलं गेलेलं आहे. त्या बाळाला त्यांनी 3 लाखाला विकलेलं होतं आणि विकलेली व्यक्ती ही सोलापूरची होती. सुभाष सत्तप्पा कांबळे वय 55 लांबगी सोलापूर इथली राहणारी होती आणि तिला ते विजापूरमध्येच त्यांनी नेऊन विकलेलं होतं आणि ती व्यक्ती अजून हॉटेलमध्येच होती. मग त्या व्यक्तीचा शोध घेतला गेला. तिथल्या एका लॉजमध्ये ती व्यक्ती बाळाबरोबर मिळून आली. हे सगळं घेऊन टीम आमची परत आली. तर याच्यातला हा जो आरोपी आहे एक आणि ज्यांनी विकत घेतलं त्या बाळाला 3 लाखाला, हे दोघं आता आमच्या कस्टडीमध्ये आहेत. आता आज त्यांची पोलीस रिमांड मिळालेली आहे आणि याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी मिळालेल्या आहेत, पण त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यातून बाकी गोष्टी अजून उघडकीस येतील. परंतु एकूणच ही बाळांची चोरी करणारी टोळी आहे हे याच्यामध्ये निदर्शनास येत आहे. आमच्या फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये बऱ्याच गोष्टी उघडकीस येतील आणि हे अतिशय म्हणजे 27ला रात्री ही गोष्ट झाल्यानंतर 28पर्यंत ट्रेस करून 29पर्यंत बाळ आणि आरोपी सगळे ताब्यात आणलेले होते. एक अतिशय एक्सलंट इन्व्हेस्टिगेशन केलं गेलेलं आहे बनगार्डन पोलीस स्टेशनकडून. त्याबाबतीत माननीय पोलीस आयुक्त सर अमितेश कुमार यांनी टीमचा 1 लाख रुपये बक्षीस देऊन सत्कारही केलेला आहे. आणि ही सगळी जी कारवाई आहे ही आयुक्त सर, त्याचबरोबर सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार सर, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI संदीप पवार, देन PI निंबाळकर साहेब, याचे आयओ आहेत चेतन धनवडे, DBचे रवी गावडे, देन मधाळे आणि बडे आहे, मंगेश बोराडे आहे, घोरपडे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू गुलवडे, विलास केकान, असं या सगळ्यांच्या पथकाने ही केलेली आहे. आणि आज बाळ त्यांच्या पालकांच्या ताब्यात पण आहे. त्याचं मेडिकल वगैरे केलं गेलेलं आहे बाळाचं, त्याची तब्येत वगैरे या दृष्टीनं, आणि त्यांच्या पालकांच्या ताब्यात बाळ दिलं गेलेलं आहे. 2 आरोपी आमच्याकडे आहे. हे अजून 4 आरोपी निष्पन्न होत आहेत. ते ताब्यात घेण्याचं काम चालू आहे. सुभाष कांबळेंच्या ॲक्च्युली मुलाची डेथ झालेली आहे. काही ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मुलगा मेलेला होता आणि त्यामुळे त्यांना ते मूल पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी आरोपींशी कॉन्टॅक्ट केलेला होता आणि आरोपींनी त्यांच्याकडून ॲडव्हान्स पण काही रक्कम घेतलेली होती. असं निष्पन्न झालेलं आहे की आम्ही तुम्हाला ते मेल जातीचं बाळ आणून देतो म्हणून. आणि त्यांना ते बाळ आपलं म्हणून पाहिजे होतं कारण त्यांचं मूल बाळ कुणीच नव्हतं. तेच सांगते, ती टोळी आहे ॲक्च्युली. ह्याच्यामध्ये असा एक जण आहे की जो पुण्यात राहतो, इथंच काहीतरी छोटी मोठी कामं करतो. त्यानं हे सगळं म्हणजे ह्या लोकांना इथं हे करून आणलेलं दिसतंय ह्या टोळीला. तो त्याच्यातलाच समाविष्ट असेल. म्हणूनच आम्हाला फर्दर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायच्या की याच्यापूर्वी काही बाळं गेलेली आहेत का, त्या दरम्यानचे कुठून काय वगैरे. तो पुढचा भाग आहे मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टिगेशन. बाय कार गेलेले आहेत हे लोक. त्यांनी कार वापरलेली आहे याच्यामध्ये.
हां, कार हस्तगत केलेली आहे. कार पण ताब्यात घेतलेली आहे मी. अलंकार थिएटरच्या चौकामध्ये कार उभा होती. त्यांनी रेखी केलेली होती आधी 2 दिवस, आणि त्या दिवशी पण ते बाळाच्या आई वडिलांनी ते बाळ झोपलेलं होतं तिथंच. हा मेन जो एक आरोपी आहे ज्याला उचललं तो पण तिथंच झोपलेला होता जवळपासच, आणि ह्यांची झोप लागली की त्यांना पटकन बाळ उचललं निघून गेलेलं आहे. ते त्याच्यामध्ये दिसतंय CCTV फुटेजमध्ये. ते आता आमचं अजून इंट्रोगेशन करायचं, सगळं डिटेल इंट्रोगेशन करायचं आहे, कारण तो कन्नड आहे, त्याला मराठी आणि दुसरी कुठलीच भाषा येत नाहीये. तर आम्हाला आता ते दुभाषा करून सगळं त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. काय हां, नाही, तू स्वतः ड्रायव्हर, कारचा तो ड्रायव्हरचा होता. तो ड्रायव्हरच आहे, ड्रायव्हरचंच काम करतो तो. तिकडचा आहे, विजापूरकडचा. म्हणजे हे आता इंटरेस्टेड झालंय, चाललंय. म्हणूनच म्हटलं काही गोष्टी आमच्याकडे अशा आहेत की ते आता आम्ही विदाउट सगळे प्रूफ मिळाल्याशिवाय आपल्यासमोर डिस्कस करू. ते अजून काही माहिती घेतलेली अजून तशी जवळपास 5-6 आरोपी आहेत. सुभाष कांबळे जो विकत घेणार आहे बाळाला, तसा काही संबंध नाहीये, फक्त त्यांना मूल पाहिजे होतं ह्याच्यावरती ते त्यांनी विकत घेतलं. नाव आहे अजय सुरेश तेलंग, 34, तेलंग वय 34, राहणार यवतमाळ. तर हे ॲक्च्युली त्यांच्या एका नातेवाईकाला भेटायला आलेले होते इथं, आणि ती भेट झाली नाही, त्यामुळे रेल्वे स्टेशनला त्या दिवशी थांबलेले होते. दुसऱ्या दिवशी परत भेटणार होते ते. तर या दरम्यान ही घटना घडलेली होती, आणि बाळ फारच लहान होतं, त्यामुळे ही फार सिरियस गोष्ट होती आमच्यासाठी. त्या बाळाला शोधणं फार गरजेचं होतं. तर त्या दृष्टीनं 3 टीम पोलीस स्टेशनच्या तयार केल्या गेलेल्या होत्या. आजूबाजूचे सगळे CCTV फुटेज पाहिले गेलेले होते. हे लोक कुठं गेले, काय गेले वगैरे त्याचा मागमूस काढण्यासाठी. त्याच्यामध्येच त्यांनी फोन कॉलही केल्याचं एका ठिकाणी CCTV फुटेजमध्ये दिसलं. उचलून नेते बाळाला एक व्यक्ती, तेही त्याच्यामध्ये दिसलेलं होतं. त्या दृष्टीनं थोडं दमदाटाचं पण याच्यामध्ये विश्लेषण केलं गेलं, आणि CCTV फुटेज पाहिल्यावरती थोडंसं असं लक्षात आलं की हे एकट्या माणसाचं काम नसेल, ह्याच्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व असतील. त्या दृष्टीनं काही गाड्याही संशयित आम्हाला त्याच्यामध्ये दिसलेल्या होत्या. दमदाटा आणि त्या गाड्यांचं जे लोकेशन बदलत होतं ते चेक केलं असता. काही ठिकाणी त्याच्यात साम्य दिसल्यावरती त्याच्यावरून ते गाडी ट्रेस केली, गाडी नंबर वगैरे, आणि ह्या लोकेशनवरून टीमचं आम्हाला लक्षात आलं की बहुतेक विजापूरच्या कडे हे लोक गेलेले असावेत. 28ला संध्याकाळपर्यंत आम्हाला मॅक्झिमम हा ट्रेस लागलेला होता. दॅट टाईम मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता, परंतु तो ट्रेस लागल्यामुळे आम्ही इमिजिएट ऑफिसर रवाना केला विजापूरला. आणि विजापूरला गेल्यानंतर तिथं आमच्या टीमला लक्षात आलं की त्या नंबरवरून की एक चंद्रशेखर मल्लप्पा नडगंडी, वय 24, त्याचा धंदा चालक म्हणून तो काम करतो, जंबगी विजापूर इथला आहे. त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतल्यावरती त्याच्याकडून कळलं की ते बाळ विकलं गेलेलं आहे. त्या बाळाला त्यांनी 3 लाखाला विकलेलं होतं, आणि विकलेली व्यक्ती ही सोलापूरची होती, सुभाष सत्तप्पा कांबळे, वय 55, लांबगी सोलापूर इथली राहणारी होती, आणि तिला ते विजापूरमध्येच त्यांनी नेऊन विकलेलं होतं, आणि ती व्यक्ती अजून हॉटेलमध्येच होती. मग त्या व्यक्तीचा शोध घेतला गेला. तिथल्या एका लॉजमध्ये ती व्यक्ती बाळाबरोबर मिळून आली. हे सगळं घेऊन टीम आमची परत आली. तर याच्यातला हा जो आरोपी आहे एक, आणि ज्यांनी विकत घेतलं त्या बाळाला 3 लाखाला, हे दोघं आता आमच्या कस्टडीमध्ये आहेत. आता आज त्यांची पोलीस रिमांड मिळालेली आहे, आणि याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी मिळालेल्या आहेत, पण त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यातून बाकी गोष्टी अजून उघडकीस येतील. परंतु एकूणच ही बाळांची चोरी करणारी टोळी आहे हे याच्यामध्ये निदर्शनास येत आहे. आमच्या फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये बऱ्याच गोष्टी उघडकीस येतील. आणि हे अतिशय म्हणजे 27ला रात्री ही गोष्ट झाल्यानंतर 28पर्यंत ट्रेस करून 29पर्यंत बाळ आणि आरोपी सगळे ताब्यात आणलेले होते. एक अतिशय एक्सलंट इन्व्हेस्टिगेशन केलं गेलेलं आहे बनगार्डन पोलीस स्टेशनकडून. त्याबाबतीत माननीय पोलीस आयुक्त सर अमितेश कुमार यांनी टीमचा 1 लाख रुपये बक्षीस देऊन सत्कारही केलेला आहे. आणि ही सगळी जी कारवाई आहे ही आयुक्त सर, त्याचबरोबर सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार सर,
अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI संदीप पवार, देन PI निंबाळकर साहेब, याचे आयओ आहेत चेतन धनवडे, DBचे रवी गावडे, देन मधाळे आणि बडे आहे, मंगेश बोराडे आहे, घोरपडे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू गुलवडे, विलास केकान, असं या सगळ्यांच्या पथकाने ही केलेली आहे. आणि आज बाळ त्यांच्या पालकांच्या ताब्यात पण आहे. त्याचं मेडिकल वगैरे केलं गेलेलं आहे बाळाचं, त्याची तब्येत वगैरे या दृष्टीनं, आणि त्यांच्या पालकांच्या ताब्यात बाळ दिले गेलेलं आहे. 2 आरोपी आमच्याकडे आहे. हे अजून 4 आरोपी निष्पन्न होत आहेत. ते ताब्यात घेण्याचं काम चालू आहे. सुभाष कांबळेंच्या ॲक्च्युली मुलाची डेथ झालेली आहे. काही ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मुलगा मेलेला होता आणि त्यामुळे त्यांना ते मूल पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी आरोपींशी कॉन्टॅक्ट केलेला होता आणि आरोपींनी त्यांच्याकडून ॲडव्हान्स पण काही रक्कम घेतलेली होती. असं निष्पन्न झालेलं आहे की आम्ही तुम्हाला ते मेल जातीचं बाळ आणून देतो म्हणून. आणि त्यांना ते बाळ आपलं म्हणून पाहिजे होतं कारण त्यांचं मूल बाळ कुणीच नव्हतं. तेच सांगते, ती टोळी आहे ॲक्च्युली. याच्यामध्ये असा एक जण आहे की जो पुण्यात राहतो, इथंच काहीतरी छोटी मोठी कामं करतो. त्यानं हे सगळं म्हणजे ह्या लोकांना इथं हे करून आणलेलं दिसतंय ह्या टोळीला. तो त्याच्यातला समाविष्ट असेल. म्हणूनच आम्हाला फर्दर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायच्या की याच्यापूर्वी काही बाळं गेलेली आहेत का, त्या दरम्यानचे कुठून काय वगैरे. तो पुढचा भाग आहे मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टिगेशन. बाय कार गेलेले आहेत हे लोक. त्यांनी कार वापरलेली आहे याच्यामध्ये. हां, कार पण ताब्यात घेतलेली आहे. अलंकार थिएटरच्या चौकामध्ये कार उभा होती. त्यांनी रेखी केलेली होती आधी 2 दिवस आणि त्या दिवशी पण ते बाळाच्या आई वडिलांनी ते बाळ झोपलेलं होतं तिथंच. हा मेन जो एक आरोपी आहे ज्याला उचललं तो पण तिथंच झोपलेला होता जवळपासच. आणि ह्यांची झोप लागली की त्यांना पटकन बाळ उचललं निघून गेलेलं आहे. ते त्याच्यामध्ये दिसतंय CCTV फुटेजमध्ये. ते आता आमचं अजून इंट्रोगेशन करायचं आहे. सगळं डिटेल इंट्रोगेशन करायचं आहे कारण तो कन्नड आहे, त्याला मराठी आणि दुसरी कुठलीच भाषा येत नाही आहे. तर आम्हाला आता ते दुभाषा करून सगळं त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. काय हां नाही, तू स्वतः ड्रायव्हर आहे कारचा, तो ड्रायव्हरचा होता. तो ड्रायव्हरच आहे, ड्रायव्हरचंच काम करतो. तो तिकडचा आहे विजापूरकडचा. म्हणजे हे आता इंटरेस्टेड झालंय चाललंय. म्हणूनच म्हटलं काही गोष्टी आमच्याकडे अशा आहेत की ते आता आम्ही विदाऊट सगळे प्रूफ मिळाल्याशिवाय आपल्यासमोर डिस्कस होतो. ते अजून काही माहिती घेतलेली अजून तशी जवळपास 5-6 आरोपी आहेत. सुभाष कांबळे जो विकत घेणार आहे बाळाला, तसा काही संबंध नाहीये. फक्त त्यांना मूल पाहिजे होतं ह्या ह्याच्यावरती ते त्यांनी विकत घेतलं. साथीदार आहे तो यांच्यातला एक जण. हा, तो शोधायचं चाललंय ना. म्हणजे आहेत ते लोक माहिती आहेत, फक्त त्यांना आम्हाला अजून उचलायचं आहे. त्याची आम्हाला लिंक लागलेली आहे, ती उचलायची आहे त्यांना. आता हे सगळे तिकडचेच आहेत. एक तिकडचाच आहे जो पुण्यात येऊन राहत होता, जो हे सगळं बाकीचं करून देत होता. त्याने उचललंय ना, बाजूला झोपलेला त्याने. येस, तो पुण्यातच असतो. काम मजुरी वगैरे असे कामं करण्यात नाही. अजून त्याला उचलायचं ना. आम्ही आता सांगू शकत नाही. हा, तुमच्यात हा आपल्याला ट्रेस झाला, याचे नंबर वगैरे ह्या सगळ्यामुळे हा पटकन आपल्याला मिळालेला आहे. यांनीच केलेली आहे दोघा तिन्ही. हा, येस. नाही, हाही आरोपी तर गुन्ह्याच्या घटनास्थळी होता, उपस्थित होता. फक्त प्रत्येकाचा वेगवेगळा रोल केलेला आहे.
हे सगळेच आधी 2 दिवस इथं आलेले होते ना. एक्झॅक्टली. नाही ना, त्यांचं काय आहे, त्यांना फक्त मुलगा पाहिजे होता त्या माणसाला देण्याच्या दृष्टीने. हा, याच्यामध्ये जे घेणारा आहे त्यांना या आरोपींनी सांगितलं होतं की काही असे मुलं विक्री करतात लोक ज्यांना नको आहे मूल, तर ते असं सांगून त्यांचं असं प्रथम मी सांगितलं त्यांना आणि मी ते मिळवून देतो असं म्हणून तुम्ही स्वतः चोरी केलेलं वाढून दिलेलं आहे. असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होते. ॲक्च्युली त्यांनी पुढं काय अजून त्याचं डेव्हलपमेंट समजा त्याविषयी तपास करायचा अजून, त्याविषयी अजून तपास करायचा. त्यांनी त्याच्याकडे घेतलेलं आहे विकत याच्यावर, विकत घेणं पण हा गुन्हा आहे. हे त्यांनी देणं वेगळं आणि विकत घेणं वेगळं. इट्स लाईक ह्युमन ट्रॅफिकिंग. ना एखादा माणूस तुम्ही विकत घेता हा गुन्हाच आहे ना. त्याच्याबद्दलच तपास करायचा. त्याच्याबद्दलच पूर्ण तपास करायचा आहे. परंतु थोडक्यात असं दिसतंय की ज्यांना नको आहे त्यांचे मुलं आम्ही देतो असं आणून देणारे लोक आहेत आपल्याकडे, असं सांगूनच त्याला प्रथम दर्शनी असं निदर्शनास येतंय की त्याला हे माहित नाही की चोरून आणलेलं असावं, हे ते पालकांना नको आहे म्हणून आम्ही असं दिले असंच दाखवण्याचं दिसून येतंय. पण ते तपासाचा भाग आहे. ते सुरुवातीला कुणी सगळ्या गोष्टी मान्य करतं असं नाहीये. कांबळे शेती करतो, 55 वर्षाचा माणूस येतो. त्याच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे त्याला एक मूल पाहिजे होतं. मोठा मुलगा त्याचा ऍक्सिडेंट होऊन मेला. म्हणजे त्याची बायको पण मेली ना मुलाची, सून आणि बायको सगळे ते दोन्ही मेले त्याचे. मग त्याला कुणीच नव्हतं म्हणून त्याला मूल पाहिजे होतं. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.